सेकंडरीच्या सांगली शाखेचा पाल्य गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या सांगली शाखेतील सभासदांच्या पाल्यांचा इयत्ता 10वी मध्ये 60पेक्षा जास्त गुणांक प्राप्त पाल्यांचा गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 18 जुलै 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय कुमार झांबरे, सचिव संतोष नाईक, शिक्षक भारती संघटनेचे रतन कुमार, पत्रकार संजय पवार, शिक्षण सेवक सोसायटीचे माजी संचालक शरद पाटील, सांगली जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गावडे, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे जितेंद्र पाटील, कवठे महांकाळ तालुका शिक्षकेतर संघटनांचे कार्याध्यक्ष विजय पाटील, खानापूर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे सचिव राजाराम घाडगे, युमिन्युअल इंग्लिश स्कूल सांगलीचे मुख्याध्यापिका सौ चित्रा शिंदे, सभासद मनोगतात पंडित विष्णू शास्त्री, दिगंबर विद्यालयाच्या पलूसच्या सहशिक्षिका मुल्ला मॅडम यांनी संस्था राबवत असलेल्या योजनेचे कौतुक केलं, तर रतन कुंभार यांनी सभासदांसाठी पेन्शन योजनेची मागणी केली. अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तर देताना सांगितले की पेन्शन योजना सुरू आहे. आपल्या ठेवीवर येणारे व्याज हे आपणास पेन्शन म्हणून मिळत असते, त्यासाठी संस्थेकडे ठेवी जमा कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले व संस्थेच्या विविध योजनांची माहिती सांगितली. त्यामध्ये दादर येथील सेकंडरी भवन तसेच नुकतेच महाबळेश्वर येथे सहकार प्रशिक्षण व विश्रामधामचे भूमिपूजन याबाबतची माहिती सांगून यापुढे सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासित केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव किशोर पाटील, सहसचिव सतीश माने, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व सेकंडरी संचालक सचिन नलवडे, जगन्नाथ जाधव, प्रमोद देशमुख, प्राचार्य तुकाराम बेनके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार सतेश शिंदे तर आभार उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे. आणि कुणी एकट्यामुळे झालेलं नाही किंवा एकट्या चंद्रकांत पाटलांमुळे झालेलं नाही, कारण मनापासून अध्यक्ष चंद्रकांत पाटील नाव ऐकतोय मला जरा शुगरचा त्रास होईल का असं वाटत. त्यामुळे हे सगळ्यांचं सहकारातून झालेलं काम आहे. त्यामध्ये तुम्ही ठेवलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे, कारण का विश्वासाशिवाय कोणतीही संस्था वाढत नाही. आज 1300 कोटीच्या ठेवी अतिशय विश्वासाने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. समाजामध्ये 15 दिवसाला एक पतसंस्था किंवा एक बँक उघडताना आपण पाहतोय आणि 15 दिवसानंतर आपल्याला विचार आली तर चांगली बँक होती त्याची काय बुडली. पण तुम्हाला आत्ता आश्वासित करतो की आपली पतसंस्था बुडव म्हटलं तरी बुडणार नाही आणि कुणी बुडवू शकणार नाही अशी ही आपली पतसंस्था आहे. कारण आपल्या या ठिकाणी संस्थेत ठेवलेला हा प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा घामाचा पैसा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याने कुठेही 2 नंबर न करता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगेन की आमचा शिक्षक हा इतर विद्यार्थ्यांना 50-60 शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवत असतो, पण वर्षभरामध्ये तुमच्याकडे 1-2 तास तरी वेळ दिला नसेल. कारण का त्याला समोर दिसणारी मुलंही समाजामध्ये दिसत असतात आणि त्यांना घडवायचं असतं. त्यांची माफक स्वप्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आमच्या शिक्षकांनी जास्त स्वप्न नाही आहेत. एक सुंदरचं घर असावं, विद्यार्थ्यांना किंवा माझ्या पाल्यानं आपलं नाव लौकिक कमवावं आणि माझ्यावर कुणाचं बालन देऊ नये, अशा 2-3 स्वप्नामध्ये तो आमचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जगत असतो. आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आपल्याकडे मोबाईल हे चांगलं यंत्र आलेलं आहे, ज्याचा लोभच आपल्याला आकर्षण झालेलं आहे. आज आपण घरामध्ये वादविवाद संवाद सगळे खुंटत चाललेले आहेत आणि त्यामध्ये मोबाईलवर चॅटिंग म्हणून आपण करत आहोत. म्हणजे कोठावरलं बोलणं कधी बोटावर गेलंय हेच आपल्याला कळलेलं नाही. आज आई वडिलांना सांगत असताना आपण चॅटिंग करून सांगतो पप्पा मला हे पाहिजे मला ते पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष आपण बोलायला पण आपल्याकडे वेळ नाही. संध्याकाळी घरामध्ये गेल्यानंतर संवेदन काळ कोपऱ्यामध्ये असतात, कोण इंस्टाग्रामवर असतं, कोण मोबाईलवर असतं, कोण फेसबुकवर असतं. खरं जर बाकीचं मला सांगावं वाटतं की आपल्या काळामध्ये आपण पारावर एकत्र होतो गावामध्ये. माझं गाव बोलते मी मुंबईला नाही आहे, मी रेल्वे काढताना अर्ध सांगलीमध्ये अर्ध कराडमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये